वेदांत अग्रवालची रिमांड होममध्ये रवानगी तर वेदांतला सज्ञान ठरवण्यासंदर्भात निर्णय नाहीच, लोकशाहीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। वेदांत अग्रवालला सज्ञान घोषित करण्यासाठी महिना लागण्याची शक्यता, हिट अँड रन प्रकरणी सरकारी पक्षाला मोठा धक्का। वेदांतला वयाच्या 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही, आरटीओचा मोठा निर्णय, अपघातग्रस्त कारची नोंदणी रद्द। पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर अग्रवालसह तिघा बार मालकांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात फडणवीसांची दिशाभूल, आरोपीवर पहिल्यांदा कलम 304 दाखल केलंच नव्हतं, अंबादास दानवेंनी दाखवला एफआयआरचा पुरावा। लोकसभेच्या निकाल येण्याआधीच राज्यात इनकमिंग आउटगोईंगच्या चर्चांना वेग, गजानन कीर्तिकरांच्या घर वापसीवरून राजकारण तापलं। गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता, पक्ष विरोधी वक्तव्यांनी संभ्रम निर्माण केल्यानं कारवाईची शक्यता। उद्धव ठाकरेंवर कारवाईची शक्यता, ठाकरेंच्या आरोपांची निवडणूक आयोग करणार चौकशी। मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 3000 टँकरना मराठवाड्यात पाणी पुरवठा, तर संपूर्ण राज्यातील 10,000 गावं टँकरग्रस्त। निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांचे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष। अभिनेता शाहरुख खानची प्रकृती अचानक बिघडली, शाहरुखला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात केलं दाखल, उष्माघाताच्या त्रासामुळे शाहरुखवर उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।